चांगला विषय गायरान जमिनीच्या संदर्भातला जो 5 दिवसापासून प्रलंबित होता त्याला उच्च न्यायालयाच्या माध्यमातून गती मिळाली आणि शासनाने त्याच्यानंतर निर्णय घेतला. त्याच्यामुळं त्यांनी इथे एक श्रीरामपूर तालुक्यामध्ये कार्यक्रम ठेवला होता. त्या सर्व सरपंचांचे मी आभार व्यक्त करतो. काही मागण्या आहेत सरपंचांच्या आणि त्या खऱ्या अर्थाने अतिशय महत्त्वाच्या आहे की जो 5 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर औसा ॲडमिनिस्ट्रेटर आणणं हा एक कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे. परंतु अडचण अशी आहे की ग्रामव्यवस्था आज पूर्णपणे खिळखिळी झालेली आहे. म्हणजे ग्रामसेवकसुद्धा रेग्युलरली मिळत नाही आहे ग्रामपंचायतीला आणि त्याच्यामध्ये आता ह्या अनिश्चित काळासाठी जर त्यांच्यावर ॲडमिनिस्ट्रेटर येणार असेल तर ही व्यवस्था कोलमडल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं या संदर्भातला एक संघर्ष, या संदर्भातला एक लढा करण्याचा आपण निर्णय घेतला आणि त्याच्या माध्यमातून थोड्याच दिवसात आपण उच्च न्यायालयात याचिका आणतो आहे की ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था आता बदलली पाहिजे. जी लोकनियुक्त याच्या माध्यमातून काम करत आहेत त्यांना जोपर्यंत निवडणुका होत नाही तोपर्यंत त्यांना त्या ठिकाणी असलं पाहिजे. नाहीतर पूर्ण सिस्टीम, कारण की 15वा वित्त आयोग जो आपण पाहतो आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. निधी जर मागं गेला तर स्वाभाविकपणे ग्रामीण भागात त्या मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होऊ शकते. या सगळ्यांचा विचार करता आपण उच्च न्यायालयात या संदर्भात एक याचिका आणतो आहे. दुसरा महत्त्वाचा विषय आहे की महिला ज्या सरपंच निवडून आलेल्या आहेत, आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे की गावामध्ये काम करत असताना काही अडचणी निर्माण होत आहेत. मला वाटतं शासकीय स्तरावर याच्यावर गांभीर्याने विचार होणं गरजेचं आहे. हा जर विचार सरकारने केला नाही तर मला वाटतं की याच्या संदर्भात सुद्धा मोठा एक संघर्ष करावा लागेल. कारण की ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या स्त्रिया ह्या खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की घर, शेती आणि हे सगळं सांभाळून परत समाजाचा गाडा ओढण्याचं काम करत आहे. तर त्यांना संरक्षण हे 100% असलं पाहिजे. कारण की आज पुढाऱ्यांच्या मागं काही कारण नसताना 20-20 पोलीस मागं पुढं फिरत आहेत. मंत्र्याच्या पुढं तर तापाच्या तापा फिरतोय. मला असं वाटतं की हीच व्यवस्था आता जर ग्रामीण भागापर्यंत आणायची असेल आणि खरी माणसं जी ग्रामीण भागामध्ये काम करणारी त्यांना जर संरक्षण द्यायचं असेल तर त्यांची जी मागणी आहे ती अतिशय रास्त आहे, ती सुद्धा पूर्ण झाली पाहिजे आणि त्याच्यासाठीचा सुद्धा आम्ही संघर्ष करणार आहोत.